आई शपथ, काय गोड आहे, खतरनाक गोड आहे. भारी आहे रे, एकच नंबर गोड सुशील दा. भारी गोड आहे. तुझं नाव काय आणि तो श्रेयांश. आता आपला सार्थकाचा वाजून दाखवतो ढोल. दाखव, बाजा कर, बाजा शिमग्यातला. नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो, गावी पूर्ण पावसासारखं वातावरण झालेलं आहे आणि मी आता निघालो आहोत जावळे गावामध्ये. तर माझ्यासोबत आदू पण आलेला आहे. तर पदू तिकडे का राहिला आरूकडे एक दिवस वस्तीला, तिला आणायला चाललो आम्ही. आपली गाडी लावली इकडे सोबत. आदू पण येतो माझ्यासोबत पदूला आणायला. कारण पदू काल तिकडे राहायला गेला तिकडे जावळे गावामध्ये आईकडे. तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर जावळे गाव आणि तिकडचं ताईचं घर वगैरे. तर चला जाऊया पहिला आपण तिकडे जावळे गावामध्ये. या साईडला गाडी लावली आपण. इकडे ताईचं घर आहे बघा, असा पूर्ण. आणि समोर अंगण आहे. सगळी पोरं बाळा आता आलीच मे महिन्या सुट्टीमध्ये गावाला, खेळायला आली आरूकडे. हे बघा असं पूर्ण घर आहे, परिसर आजूबाजूचा. इकडे मामा आहेत, तर इकडे फाटी फोडतात. हे बघा इकडे आरू पण आहे. हे चाललंय बेंजो पार्टी आता. हे बघा इकडं हा झाला, यांच्या मुली सामील झाला यांच्यामध्ये. पदूला यायचं का नाही घरी आंबोलीत, हे जे बेंजो पार्टी आहे पूर्ण. तर तुम्हाला लग्नातल्या हळदीची ऑर्डर घ्यायची असेल ना, इकडे कॉन्टॅक्ट करा. इकडे बघा पुढे बेंजो पार्टी रेडी आहे पोरांची, लगेच येतील तुम्हाला वाजायला. हे बघा वाजव, आपला पालखीचा शेरणा काढतो आपण तसा वाजव. बरोबर आहे. मस्त मस्त. आता ना असं वाजव, बाजा बाजा कर. इकडे ताई आहे, मोठी ताई. आणि इकडे आदू आलाय. आदू पहिल्यांदा आलाय जावळे गावामध्ये. इकडे मोहिनी ताई आहे. राहतो इकडे. वाघावर का वाटतं पूर्ण, असं वाटतं वाघ वाटतंय. मांजरला भारी आहे, डोळे बसले भारी तिचे आहेत, खतरनाक डोळे आहेत. ताईकडे मांजर आले, मस्त आहे मांजर. नाही पकडायची हौस, पण असं घाबरतोय. मित्रांनो ताईच्या ओटीवर बसलोय, तुम्हाला घर दाखवतो थोडंफार. बघा आता आपण असं घरामध्ये चाललोय. असं पूर्ण ओटी आहे, खाली अंगण आहे. बघा इकडे ताईचं घर आहे. ताई इकडे असा पूर्ण हॉल आहे ना. आणि इकडं असं खूप साऱ्या पडव्या आहेत इकडे, हां छोट्या मोठ्या. इकडं असे खाली उतरा जागा आहे. हे बघा असं पूर्ण भुलभुले सारखं आहे. इकडे खाली बघा मस्त एकदम ही आहे. खाली पूर्ण खलाटी दिसते जावळी गावची इकडे खाली. आणि असं पूर्ण ही आहे रस्ता झाला इकडून. इथं पण खिडकी आहे, पूर्ण मस्त वाटतं बाहेरचा. हा पावसाचं मस्त वाटतं. पहिला इकडे ही होतं ना, नाही पहिला इकडे ही होतं ना, ओपन होतं इकडे पहिला. पावसामध्ये ते हा पाण्यामुळे ते हे करतात, भिंत घातली. हा आणि इकडं आल्यानंतर परत टाइम मारा. टाइम मारल्यानंतर इकडे किचन आहे. इकडे चूल आहे. आणि इकडे सर्व मागचा परिसर. इकडे वरती अंगण आहे इकडे. आणि इकडे बघा मस्त वाटतं खाली पावसामध्ये, भारी वाटतं पावसामध्ये. इथे नळावर पाणी येतो ताईच्या इथे. इकडे नाही, इकडे मामा आहेत, इकडे मामी आहेत, ते कामावर करत होते इकडे. तर बघा असं पूर्ण आहेत. पाठी ताई आहे, मणी ताई आहेत, इकडे पोरं बाळ आहेत. आणि ताईचं असं घर आहे. इकडे मामा आणि मामी आहेत बघा. तुम्हाला दिसले असेल व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवतो तुम्हाला आज व्हिडिओमध्ये. हाय करा आई. चला
चालल्यात आर आमच्या सोबत आंबोलीत. इकडे निघालेत ते बघा. आरू निघालाय, पदू निघालाय, आदू निघालाय. संध्याकाळची वेळ झाली बघा. सूर्य पण चाललाय खाली मावळतीला आणि मस्त पाऊस पडला इकडे. इकडे पाऊस पडला इकडे मगाशी ना. हा इकडे मगाशी पाऊस पडला पूर्ण. इकडे जमीन पूर्ण ओली झालेली. चल तू येतो का आंबोलीत? हा रेडी लगेच चला. आरू आला आहे आंबोलीत. आरू आलाय आंबोलीमध्ये घरी. कला पदू होता इकडे आरूकडे. सगळी गेलेली सर्व आलेले. तिकडे उडी मारतो कंपन्यातून बाहेर. आम्ही चाललोय आंबागडात मध्ये. चला पाक दुखणं आहे, कापून खायचं. मित्रांनो इकडे पूर्ण मोठा कंपाऊंड आहे. आम्ही खाली आंबे पडले बघायला चाललोय. पार्टी आतमध्ये आर्यन गेलाय. अजय पण आला मुंबईवरून सकाळीच. सुशीलला आहे. ह्या साईडला मोर पण आहे बघा. आमच्या गावामधला मोर आहे तो इथे कंपाऊंडमध्ये आला आहे बघा. मला दिसत असेल. हा बघा धावते बघा असं पुढे पुढे. हा आमच्या गावातला मोर आहे. याची मोठी बाग आहे. कारण की आम्ही आंबा सुद्धा खाली पडलेले बघा. अजयला भेटला वाटतं. अरे एक नंबर अजय यार. इथे पण पडला आहे. हे बघा मस्त दुपारचे पडतात आंबे. एकच नंबर झाडावरचे खतरनाक. इकडे हिला पण भेटला सुद्धा. तो खाली पण पडला बघ इथे. हे बघा वाव. नाही एवढे एवढे धमक आंबे पडले. हा खतरनाक भेटले आंबे आपल्याला. हे बघा पूर्ण एकच आंबे भेटले आम्हाला. मित्रांनो आता आम्ही पुन्हा इकडे कंपनीमध्ये आंबे शोधतोय पडलेले. तर आम्हाला एवढे आंबे भेटले पडलेले पिक्के मस्त झाडावरून बघा. इकडे आर्यन पण शोधतोय. वरती इकडे अजय पण गेलाय. हे चांगले आंबे आहेत का बघ जरा. हे खराब आहे का? खाली पडले असे आंबे. खराब आहे चांगला आहे ना. हा चांगला आंबा आहे. अजून इथे पण आहे. खाल्लं आहे ना कोणतरी. हे चांगलं आहे पण थोडं खाल्लं आहे. अच्छा इथे बघा हा आंबा खराब झालं आहे. असे खाली खूप आंबे पडलेत. अशी पूर्ण बाग आहे आंब्यांची. तर आपण अशी वरचे आंबे काढत नाही आहोत. कारण की हा आंबा पूर्ण उतरला आहे आता. पेट्या वेळे गेल्यात भरून. फक्त खाली जे पडतात ना असे आंबे असे एवढे पुढे धमक पूर्ण ते आपण काढतोय. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत अंबरण्यामध्ये. तिकडे स्पॉट आहे आमच्याकडे. तिकडे सुशीलचा आंबा आला आहे. लिटी रानटी आंबा आला आहे. तर हे जे आम्ही आंबे काढायला चाललो आहे पिके पिके. पावसाचं एकदम वातावरण झालेलं आहे मस्त. आणि मध्ये ऊन येतो आहे. तर संध्याकाळी पाऊस पडेल वाटतं आहे. त्यामुळे जास्त गरमी होते. पूर्ण घामाच्या धारा पण लागतात अंगाला. तर आता आम्ही चौघजण चाललो आहे आंबे काढायला. काटे पण घेतले मोठीच्या मोठे. सुशिता बोलते मस्त लिटी आले पिकले ती. खायला पण चांगले आहे. गोड आहे ना एकदम. एकदम गोड आहे. ओके सर. इथे आर्यनच्या पिशवीमध्ये आंबे आहेत कलमाचे आंबे. ते खाली पडलेले. आता आम्ही लिट्टीचे आंबे काढायला चाललोय. हे बघा असं पुन्हा आमचा परिसर आहे डुऱ्याचा पर्या. पावसामध्ये या पर्याला खूप पाणी असतं. खेकडी पकडतो चिंबोरी. मध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेली इथे. हे बोंडे झाडावरून बोंड काढलेले अजयने. हां आता आपण त्या इथून आलोय आणि इथून आपण खाली चाललो बघा. पूर्ण उतार आहे. मस्त हवा आली एक नंबर. पिकले का बघ आंबा. हा आपला तो आंबा आला पिक्का सुशीलदाचा. आणि खाली आंबे पूर्ण पडले पिक्के पिक्के मस्त. हे बघा हा एक मस्त पिकला आंबा वरती बघ इथे. हे बघा जमवाची सुरुवात. आणि मोठा आंबा इकडे जमवाची सुरुवात झाली. आणि अजय वर चढ इथून चढ झाडावरून. मस्त हॅलो ही फांद हॅलो मस्त आलंय. हे बघ इथं मस्त कौंडला पिकले. इथे एक नंबर पिकले. इथं आंबा एक मस्त पिवळ्या पडा धमक झाला इथे बघ. इथे गॅपमध्ये आहे. हे बघा खतरनाक आहे. रानटी आंबा रायवरी आंबा एक नंबर चव असते यांची. आई शपथ गोडा खतरनाक गोडा आहे. भारी आहे रे. एकच नंबर गोडा सुशीलला. भारी गोडा आहे. तर मित्रांनो एवढा भारी आंबा आहे ना. गोड लय खतरनाक गोड आहे. एकच नंबर. एवढा टेस्टी आंबा आहे ना. खूपच गोड आहे. आपला जो हे असतो ना आपला आडीतला पेटीमधला आंबा असतो ना
त्यापेक्षा झाडावरून पडलेले आंबे लय गोड असतात. सुशीलदा बोलला की आमच्याकडे आंबा आलाय, आंटी आंबा, जाऊया बघायला. तर मस्त आंबे भेटले हा सुशीलदा, एक नंबर. बघू दे. अरे हा खाली मस्त पडले बघा. पूर्ण आंबा कसा आहे बघा, पूर्ण असा पूर्ण पिवळ्या पुढे धमक पूर्ण आंबा एकदम भारी. पडले खाली, हा इकडं खाली पडले पर्यामध्ये. तो कसा पिढे तो बघ, पूर्ण पिवळ्या पुढे धमक झाला खाली. हा हा खतरनाक, एकच नंबर आंबा आहे भारी. आणि मित्रांनो एवढा गोड आहे ना आंबा, हा जामच गोड आंबा आहे. म्हणजे एक खाल्ला ना पूर्ण पोट भरतो एवढा मोठा आंबा आहे. इकडे आपण जमवून ठेवतोय आणि इकडे अजय चढला बघा. इकडे अजय चढतोय वरती झाडावरती. म्हणजे हा असा इकडे आंब्याचं झाड आहे, पण सपोर्टला इकडे झाड आहे सायाचं झाड, त्या झाडावरून चढतोय. अजय इथून फक्त फान फक्त हलं वाली. असा मोठा पूर्ण पसरलंय आंब्याचं झाड. हे बघा इथे वरती मस्त आंबे बघा आहेत. इथे वरती आंबे आहेत मस्त. अजय हलवतं आंब्याच्या झाडाला. एक पडला एक मस्त पडला. एवढे आंबे भेटले आम्हाला इथून जमवून बघा. अर्धे खाऊन झाले डबल. अजून वरती चढले अजय, म्हणजे अजून वरतून निघतील आंबे आपल्याला. तू पिकलाय ना हाताजवळचा. कॅच, खतरनाक कॅच. फेक. हो खतरनाक. ठीक आहे मस्त आहे. आपण हाताने काढतोय का बघ, पिकलाय का पहिला आधी. ह्या साईडला एवढे आंबे भेटले आम्हाला मस्त. ह्यामध्ये कलमी आंबे पण आहेत मस्त, आणि इथे लिट्टीचे आंबे पण आहेत मस्त. पुढे धमक आहे. हा कलमी आहे आणि काजू पण भेटला आहे. तर उचला यातला कुठला पाहिजे तो आंबा. हा उचललेला आहे. ओके. असा दगडीवरती आहे ना, हा देठाच्या बाजूने असं घासायचा, आणि इथे पुढे ही आहे ना डेट, ह्या टोकनेही करायचं दगडाच्या त्याने असं थोडासा चिक काढायचा यामधला असं. नंतर मग असे आंबे आहेत ना ते खायचे. या साईडला एवढे आम्हाला आंबे भेटले मस्त. खतरनाक गोड आहे. हे रानटी आंब्याचं एवढं भारी असतं ना जाम, म्हणजे कलमी आंब्यापेक्षा भारी लागते. पण कलमी आंबा जो आहे ना आडीपेक्षा असं झाडावून पडतो ना तर गोड लागतो. आणि ह्यामध्ये रानटी आंबा तर भारीच, एकच नंबर ना. एकदम साखर, भारी लागला आंबा. गावाकडे हीच मजा आहे. सगळं जण खातं आंबा. सगळेजण आंबे एकदम वरपून खातात. खायला थोडी मजा पण येते. हा हे बघा खाली खूप आंबे पडलेत. कलमात आंबा गेला. सुशीलदाला बोललो हे रानटी आंबे उचल, तो हा कलमाचा आंबा गेला पटकन गेला. इकडे सुशीलदाचे फणस आहे मोठा एकदम, त्यावर मस्त फणस होते का एकदम. हे कापे फणस आहेत, इकडे आहेत तिकडे मध्ये आहेत. ते बघ इथे पूर्ण ही आहे, पूर्ण गट्ट आहे 4 फणसांचा, आणि इकडे मग खाली आहे. हा पूर्ण कापा फणस आहे. हे बघ हा दे एक फणस द्या अजयला. नाही देणार. हो आंबा रपताय. काढ शपथ. नाही पिकला तुमचं कच्चा आहे. तयार आहे तो. तयार आहे फणस. पिकलेला कुठे काढतोय. शेट आणि वर खाली होत आहे. शेटला विचारा. अजय पण चढतोय फणसावरती, त्याला हा फणस पाहिजे वाटतं. सुशीलदाला बोललाय फणस घेतो म्हणून. सुशीलदा रेडी झालाय फणस द्यायला. पण अजय चांगल्या म्हणून दिलंस की नाही. चांगल्या म्हणून अजय चांगल्या म्हणून दिलंय ना. या बरोबर नाही. नाही तयार झालं फणस. तयार आहे फणस.
बरोबर नाही नाही बरोबर चांगला फणस आहे. थांब 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 मग पायाला पेट घाला तिचा त्या डेटापासून घे वरतून. तेवढं नाही रॉंग घेतलं ते. असा हा खाली वरती इकडे वड. हा इकडे वड. हा बरोबर इकडे वड. हा परफेक्ट. शाबास घेऊन ये सर आता. सुशील कुमार शिंदे यांचा विजय हा पकड. कधी विकेल फणस हा? 4 दिवसांनी नाही 2 दिवसांनी विकेल ना. जर घरी जर आईच बोलली मला दे आणि ते काल घेऊन गेलेत ना बोलतात. बघा हा दुसरा फणस खाली उतरला आमचा. हे बघा 2 फणस झाले मस्त मोठे मोठे होते सुशीलला. हा लय मस्त आहे एकदम जबरदस्त साईजचं आहे. आम्ही मालकाकडून आणि स्वतः मालक आहे इकडेचे. तर मित्रांनो चाललो आता मी घरी. आणि असं पूर्ण पावसाचं एकदम वातावरण झालं का पूर्ण भारी वाटतं. संध्याकाळची वेळ झाले आणि मस्त असं वाटतं की पाऊस पडणार संध्याकाळी रात्री. संध्याकाळी जरी पाऊस जरी नाही पडला ना तर रात्री पाऊस पडेल. तर खाडीला पूर्ण पाणी भरलं आहे बघा. भरती लागले पाण्याला. आणि इकडून चाललो आपण खालून. खाडीच्या बाजून चाललो आपण. पावसामध्ये इकडे आहे ना आम्ही फिशिंग करतो इकडे. मस्त मजा येते फिशिंग करायला पण. तर मस्त फिशिंगचे ब्लॉग येतील आपल्या पावसामधले इकडचे. तर मस्त पाणी भरलं आहे बघा. पावसामध्ये तर पूर्ण हा पाणी पूर्ण लाल लाल पाणी असतो. आरू चाललं तर काय जावड्याला परत. आई आहे प्रांजू आहे. बस सार्थक पण आलाय सकाळी. पोरं बसली आणि आता आरू चाललाय त्या घरी जावड्याला. हे बघा आणि आता मस्त पावसासारखं वातावरण झालेलं आहे. पाऊस पडेल आज पण. काल बारीक बारीक पाऊस पडला. हां पदू येतो सोबत. चाललो आता आम्ही आरूला सोडायला. इकडे पदू आलाय आणि पाठी आरू आहे. 5 मिनिट लागतात जावडेवर पोचायला. तसं काही लांब नाही आहे. तर आरू पडत येणार आहे ना. आरू आंबोलीमध्ये पूजेला आहे. आपल्याकडे पूजा आहे मंदिराची. गणपतीचं मंदिर लागतं तिकडे. आणि असं पूर्ण हा इकडे पूर्ण ही घरं जी आहेत ना ही रोडची घरं आहेत. प्रॉपर जावडेगाव वरती आहे इकडे. असं इथून बरं असं जायला वरती. असं पूर्ण वरती. हे बघा आम्ही पोचलो आरूच्या गावामध्ये. हे इकडं आहे आरूचं घर. चलो आरू उतरो. अवकाश आरूच्या घरी पोचलो. चला घरी कोण आहे की नाही. घरी कोण मम्मी कुठे गेली. तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं आजच्या ब्लॉगमध्ये ताईचं घर वगैरे जावडेगावचं. नंतर आपण दुसऱ्या दिवशी मँगो काढायला गेलेलो. आंबे काढायला गेलेलो पोरांसोबत इकडे. तर ते पण दाखवलं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये आहेत. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.